बॅक टू माय चॅनेल. आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत, जे की या व्हिडिओमध्ये ए टू झेड तुमचे एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द कवर होणार आहेत, जे की तुम्हाला आता येणाऱ्या TET एक्झाममध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला हे उपयोग पडणार आहे. तर पहा, आधी जन्मलेला हा कोण असतो तर अग्रज असतो. अग्नीची पूजा करणारा हा अग्निपूजक असतो. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू असतो. ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य असतो. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य हे अतिक्रमण असते. तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला हा अतिथी असतो. ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय, ज्याचा थांग लागत नाही असे अथांग, धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे अन्नछत्र किंवा त्याला सदावर्त सुद्धा म्हणतात. अन्नदान करणारा हा अन्नदाता असतो. मागून जन्मलेला हा अनुज असतो. ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम किंवा निरुपम, न टाळता येणारे अपरिहार्य किंवा अटळ, पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व, कधीही मरण नसणारे अमर, थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट असतो. वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय, कधीही नाश न पावणारे अविनाशी, ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय, एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा अष्टावधानी, जे साध्य होणार नाही असे असाध्य, शरीराला कष्ट न देता काम करणारा हा अंगचोर असतो. लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे अंगाई गीत असते. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा म्हणजे आकाशगंगा आपण त्याला म्हणतो. स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र म्हणजे आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र असते ते. अगदी पूर्वीपासूनचे राहणारे आदिवासी, पायापासून डोक्यापर्यंत त्याला आपण आपादमस्तक असं म्हणतो. लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत आबालवृद्ध, जे प्रत्यक्षात नाही ते असे वाटणे म्हणजे आभास. फक्त त्याचा भास होणे त्याला काय म्हणतात? आभास. देव आहे असा मानणारा हा अस्तिक असतो. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपर्यंत हिमालयापर्यंत असेतू हिमाचल, राष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय, हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती, उदयाला येत असलेला उदयोन्मुख, ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत, शिल्लक राहिलेले उर्वरित, श्रम न करता खाणारा ऐत खाऊ, कानांना गोड वाटणारा आवाज म्हणजे कर्णमधुर, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्यपरायण, कर्तव्यात तत्पर असणारा कर्तव्यपरायण किंवा कर्तव्यदक्ष, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा कनवाळू, कमळाप्रमाणे डोळे असणारी कमलाक्षी किंवा कमलनयना, हाताने केलेली खानाखुणांची भाषा म्हणजे करपल्लवी, इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष, कलेची आवड असणारा कलाप्रेमी किंवा कलासक्त, कोणत्याही क्षेत्रात एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे क्रांती, कामाची टाळाटाळ करणारा कामचुकार किंवा कामचोर, इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय कामधेनू, कार्यात तत्पर असणारा तत्पर, कार्यात गढून गेलेला कार्यमग्न किंवा कार्यरत, केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ, उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती म्हणजे कृतज्ञता, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती कृतज्ञता, काळोख्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष, आकाशात गमन करणारा खग किंवा खेचर, आकाशाचा भेद करणारे गगनभेदी, जन्मापासून श्रीमंत म्हणजे गर्भश्रीमंत, जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग गाभारा, सापाचा खेळ करणारा गारुडी, सैन्याची कोड्यासारखी केलेली रचना त्याला आपण चक्रव्यूह म्हणतो, 4 पाय असलेला चतुष्पाद, गावाच्या निवाड्याची जागा म्हणजे चावडी, इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी म्हणजे चिंतामणी, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चौक किंवा चव्हाटा, जगाचा स्वामी म्हणजे जगन्नाथ, जिथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी,
पाण्यात राहणारे प्राणी जलचर, जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू, नारळाच्या पानाची झाडे म्हणजे झावळ्या, नाणी पाडण्याचा कारखाना, त्या भोवतालची भिंत म्हणजे तट, तप करण्याची जागा तपोभूमी, घोडे बांधण्याची जागा तबेला, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख म्हणजे ताम्रलेख, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे तिठा, 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, दारावरील पहारेकरी द्वारपाल, 2दा जन्मलेला द्विज, 3 बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, समाजाकडून किंवा उपेक्षलेले व पिडले गेलेले दलित, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा, खूप दानधर्म करणारा दानशूर, संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम म्हणजे दिनक्रम, भरपूर आयुष्य असणारा दीर्घायुषी, सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी, हट्टीपणा करणारा दुराग्रही, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, देवावर हवाला ठेवून राहणारा दैववादी, 2 नद्यांमधील प्रदेश म्हणजे दोआब किंवा दोआब, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे म्हणजे धर्मांतर करणे, वाट सुरू न राहण्यासाठी बांधलेली धर्मार्थी इमारत म्हणजे धर्मशाळा, धर्माची स्थापन करणारा धर्मसंस्थापक, विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा ध्येयनिष्ठ, पायांच्या नखापासून सेंडीपर्यंत संपूर्ण शरीरभर म्हणजे नखशिखांत, नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी, देवापुढे सतत तेवत ठेवणारा दिवा म्हणजे नंदादीप, न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा न्यायनिष्ठुर, देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक, ठरवलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक, कोणाचाही आधार नसलेला निराधार, कशाची इच्छा नसणारा निरीच्छ, काहीही काम न करता अळसात काळ घालवणारा निरुद्योगी, लाज नसलेला निर्लज्ज, कसलेही व्यसन नसणारा निर्व्यसनी, घरादाराला व देशाला पारखा झालेला निर्वासित, कसलाही डाग नसलेला निष्कलंक, कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा म्हणजे निष्पक्षपाती.